शिवाजी मंडईजवळील वाल्मिक मित्र मंडळाची गतवर्षीची गणेश मूर्ती विसर्जन करताना दोघे पाण्यात वाहून गेल्याची दुर्दैवी घटना आज घडली। आदित्य अजय राजपूत, अक्षय मनोज बनसे हे दोघे युवक सरकारी घाटाजवळ बुडालेत। गुरुवारी सायंकाळी 5च्या सुमारास हा प्रकार घडलाय। दोघे जण भोवऱ्यात अडकून बुडाल्याचं प्रत्यक्षदर्शी सांगतात। या घटनेनंतर रेस्क्यू टीम आणि महापालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी दोघांचा शोध घेण्याचा प्रयत्न केला। अंधारानंतर शोध मोहीम थांबवली। शिवाजी मंडई समोरील वाल्मिक मित्र मंडळातर्फे प्रतिवर्षी गणेशोत्सव साजरा केला जातो। मंडळाची गणेश मूर्ती वर्षभर ठेवली जाते, त्यानंतर विसर्जन करून नवीन मूर्ती आणली जाते। गतवर्षीची गणेश मूर्ती विसर्जन करण्यासाठी मंडळाचे कार्यकर्ते मूर्ती घेऊन विसर्जन करण्यासाठी सरकारी घाटावर सायंकाळी 5 वाजता आले होते। तेव्हा जवळपास 4 फुटांची मूर्ती घेऊन 6 जण नदी पात्रात उतरले। धरणातून पाणी सोडल्यामुळे पाणी पातळी वाढली असून पाण्याला धार होती। मूर्ती पात्रात काही अंतरावर सोडून कार्यकर्ते बाहेर पडताना 3 जण पाण्यात बुडू लागले। तेव्हा एका मच्छीमाराने धाडसाने उडी घेऊन बुडणाऱ्या राज चव्हाण याला बाहेर काढलं। तोपर्यंत आदित्य आणि अक्षय भोवऱ्यात अडकले। दोघांना पात्राबाहेर येता आलं नाही। दोघे जण जागीच भोवऱ्यात अडकून बुडाले। काठावर असलेल्या तरुणांनी मदतीसाठी आरडाओरडा केला, परंतु क्षणार्धात दोघे पाण्यात बुडून दिसेनासे झाले। दोघे युवक बुडाल्याचं समजताच महापालिका अग्निशामक दलाच्या जवानांनी धाव घेतली। स्पेशल रेस्क्यू फोर्स, आयुष हेल्पलाईन, विश्वसेवा बोट क्लब यांनी नदीपात्रात शोध घेण्याचा प्रयत्न केला, परंतु काही वेळातच अंधार पडला। तसेच पाण्याला धार असल्यामुळे शोधकार्यात अडथळे येत होते। शहर पोलिसांच्या पथकाने घटनास्थळी येऊन माहिती घेतली। आदित्य आणि अक्षय नदीत बुडाल्याचं समजताच त्यांच्या कुटुंबियांनी धक्का बसलेला आहे।